पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या इथे जमलेल्या सदोरच बालमित्र, आज मी आपल्यासमोर विज्ञानाने केली क्रांती तरी योगाशिवाय नाही मन शांती या विषयावर माझे चिंतन मांडणार आहे. हे तुम्ही शांत चित्ताने श्रवण कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, मानवी जीवनाचा विकास एका की झालेला नाही, तर त्याला कोट्यावधी वर्षे लागली. मानवाने विज्ञानात केलेली प्रगती विशेषतः 18व्या शतकापासून झाली. विश्वाचे निरीक्षण करून त्याचे नियम बनवणे हा प्रकार खरोखरच अचाट आहे. म्हणून मला विज्ञानाविषयी नेहमीच कुतूहल वाटते. जेम्स वेब या शास्त्रज्ञाने वाफेच्या शक्तीवर चालणारे यंत्र तयार केले, तर आइन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला. न्यूटनने पृथ्वीच्या ठिकाणी असणाऱ्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. जीव भौतिक रसायनशास्त्रातील प्रगतीने मानवी जीवनाचा विकास नेत्रदीपक ठरला आहे. सुखसोयीची ज्ञान आणि संवादाच्या क्षेत्रात संगणकाने व मोबाईलने क्रांतीच केली आहे. सुखसोयींची नित्य नवी साधने विज्ञान मनुष्याला बहाल करीत आहे. प्रदूषित हवा, पाणी, प्रदूषित शरीर तसेच प्रदूषित मनही देखील विज्ञानाचेच पैदास आहे. तरुणांचे वाकलेले खांदे, खप्पर छाती, तुलतुलीत पाठ हे सुद्धा आरोग्याची लक्षणे नाहीत. आज आपण स्वतःला आधुनिक व सुसंस्कृत समजत असलो तरी सुखी आहोत का? आपल्याला मन शांती लाभते का? या प्रश्नांची उत्तरे नाही अशीच येतात. झोपेच्या गोळ्याशिवाय आपल्याला झोप लागत नाही. जुलाबाच्या औषधाशिवाय आपले पोट साफ होत नाही. संपत्तीच्या लालसेने आम्ही पाषाण नदी बनत चाललो. संसार हे दुःखाचे मूळ आहे. या दुःखावर औषध म्हणजे मनाची प्रसन्नता. संत तुकाराम म्हणतात, मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. या मनाला प्रसन्न करण्याचा मार्ग म्हणजे योग. मन हे अतिशय चंचल आहे. या मनाबद्दल विविध शास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडले. आमच्या बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन मोकाट मोकाट चाले थाई थाई वाट, मन मोकाट मोकाट चाले थाई थाई वाटा, जशा वाऱ्याने चाललेल्या पाण्यावरील लहरी लाटा, जशा वाऱ्याने चाललेल्या पाण्यावरील लहरी लाटा. अशा मनाला चित्ताच्या एकाग्रतेने आखता येते. योग साधनेतून मिळणारी शक्ती, ध्यान धारणेतून मिळणारे आत्मबळ हे मनुष्याला निश्चिंत मन शांती देणार आहे. चला तर आपणही विज्ञान योगात मन शांती मिळवूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.